संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरी, ओवी आणि समाजावरचा प्रभाव. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. वैष्णव हो. मागील भागात आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बालपणातील संघर्ष आणि त्यांनी स्वीकारलेल्या अध्यात्माचा मार्ग जाणून घेतला. आजच्या या भागात आपण त्यांच्या जीवनातील सर्वात महान कार्य म्हणजे की ज्ञानेश्वरी, त्यांच्या ओवी आणि त्यांनी समाजावर केलेला प्रभाव याबद्दल सखोल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय लहान वयात एक असामान्य कार्य केलं. त्यांनी भगवद्गीतेचा मराठीत अर्थ सांगितला. हा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. त्या काळात गीता संस्कृतीमध्ये होती आणि सामान्य लोकांना ती समजत नव्हती. पण ज्ञानेश्वर महाराजांनी ती इतक्या सोप्या आणि प्रेमळ भाषेत सांगितली की प्रत्येक सामान्य माणूस तिच्याशी जोडला गेला. ज्ञानेश्वरी ही फक्त एक पुस्तक नाही, ती जीवन जगण्याची कला आहे. त्यामध्ये त्यांनी कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग याचं सुंदर मिश्रण केलेलं आहे. त्यांच्या ओवीची शैली खूप साधी पण तितकीच गहन आहे. चला त्याच्या काही प्रसिद्ध ओव्या पाहूया. आता विश्वासमके देवे, येणे वागणे तो शावे. या ओवीमधून ते सांगतात की परमेश्वर हा संपूर्ण विश्वासामध्ये आहे. आपण देवाला नमस्कार करतो म्हणजेच आपण संपूर्ण जगालाच नमस्कार करतो. किती सुंदर विचार आहे हा. जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत. हा मंत्र जपावा चित्ती. या ओवीचा अर्थ, आपल्या जीवनात जो कोणी भेटतो त्यांच्यात देव पहा. प्रत्येक माणूस म्हणजेच देवाचे रूप आहे. हा विचार जर आपण खऱ्या अर्थाने स्वीकारला तर जगात द्वेषच उरणार नाही. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. मी तू पणा गेला, झाले एक रूप. या ओवीमध्ये त्यांनी अदैवताचा अर्थ सांगितला आहे. मी आणि तू असा भेदभाव नाही, सगळं एकच आहे. जेव्हा आपण देवात एकरूप होतो तेव्हा अहंकार नाहीसा होतो. मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त ग्रंथ लिहिला नाही तर समाजाला नवीन दिशा दिली. त्यांनी सांगितलं की धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नाही तर प्रेम, समता आणि सत्य आहे. त्या काळात लोकांना वाटायचं की ज्ञान फक्त काही लोकांसाठीच आहे, पण त्यांनी हे चुकीचं ठरवलं. त्यांनी सामान्य माणसालाही ज्ञानाचा